भूमिकन्या रे ऐगो द्या मी मदत करते. मी मदत मागितली का तुझी? हो मी पटपट टाइप करते येते मला. डोंट वरी. सांगा चला सांगा. हे प्रोजेक्ट या गावासाठी खूप जास्त महत्वाचं. हे गाव आणि या गावाच्या आजूबाजूची जमीन खूप जास्त डिमांड मध्ये. काय झालं? लिना नीटली मी सांगतो पुढे. काय म्हणतात ते, पर्यावरणासाठी आणि मजुरांच्या कल्याणासाठी पूर्ण परमिशन घेतलेलं आहे. ऍक्च्युली ती लास्ट लाईन कॅन्सल कर. म्हणजे ती मजुरांच्या कल्याणासाठी पूर्ण परमिशन वाली ती लाईन कॅन्सल कर आणि लिही पर्यावरणासाठी, बिझनेससाठी आणि कारखान्यासाठी या गावची जमीन परफेक्ट. आपल्या गावानं लय वांगाळ दुष्काळ पाहिलाय. अरे जमीन कशासाठी? पिकवून खाण्यासाठी ना, विकायसाठी नाही. अहो जमीन म्हणजे काय निस्तीन मालमत्ता नसते. अहो ते माणूस असतं आपल्या घरातलं. आता पुढे काय झालं लीना? लक्ष्मी फक्त बटन दाबायची नाही, टाईप करायचं. कॉमा नाही, फुल स्टॉप नाही, काय नाही. नीट लिहिना लिही. आता काही गावकऱ्यांनी जरी या प्रोजेक्टला अपोज केलं तरीही हे प्रोजेक्ट या गावाच्या जमिनीवरच यायला हवं. हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. हे नक्की मेन्शन कर की गावाच्या बाजूला धरण आहे तरी गावाची जमीन नापीक. काय दिलंय? चहा मागितला होता ना आम्ही. चहाच आहे तो. याला चहा म्हणतात. असा करतात का चहा? आता फक्त बाजूला ठेवलाय. पुढच्या वेळेला असा चहा समोर आला तर तुमच्या अंगावर टाकेल. अगं ये ना, हात ये. काय? अहो ते तारकांना भेटायचं होतं. काय कर्जमाफी का? त्या महेंद्रने आता आमच्या पाया पडायला तुला पाठवलं. नाही मिळणार कर्जमाफी. आल्या पावली वापस जायचं. अहो नाही ते कर्जाचं त्यांचं ते बघून घेतील. मी जरा वेगळ्याच कामासाठी आले होते. नाही कसं आहे, कर्ज बिर्ज आहे पण आपल्यातल्या रीतीबाती पण होत राहायला पाहिजेत ना. आणि कसं का असे ना, पण तुम्ही आमचे पाहुणे आहेत. आता तुमचा मानपान तर करायलाच पाहिजे की नाही आम्हाला. म्हणून जरा 5 परतावण्याचं निमंत्रण घेऊन आले होते. कसं आहे, आपल्याला बसून जरा ठरवायला पाहिजे ना ते, म्हणून आले होते. 5 परतावण तुम्ही करणार? तुमच्याच्याने होणार आहे का? अंगावरचा सदरा घ्यायचा म्हणलं तरी तुमचं 1 वर्षाचं खाणं पिणं भागल. त्या बळीला जमणार आहे होय आमचं मानपान करायला? आधीच त्याच्या बोकांडी कर्ज बसलंय, त्यातला 1 रुपया बी त्याला देता आलेला नाही आणि आता आमचा पाहुणचार करणार आहे तो. हटक्या चिंध्या घालायची हौस नाही आम्हाला, समजलं का? या आता, या म्हणजे जा आता. हा
ऐबत थांब. अगं बळीला सांग म्हणा ताराकानं इकडंच बोलवलं आहे. अगं बाई होय, नाही मी पण तेच म्हणणार होते की तुम्ही तिकडं नका येऊ, आम्हीच इकडे येतो. नाही कसं आहे, तुम्ही एवढी मोठी माणसात, तुम्ही आमच्या घरी आलेलं शोभून नाही ना दिसणार, म्हणून आम्हीच इकडे येतो. कसं बरोबर आहे ना? आता या मग उद्या. हा आता काही तुम्ही एवढा आग्रह करताय म्हटल्यावर यायलाच पाहिजे की. चला येतो. अगं चहा घेऊन गेली असतीस की. अहो, कशाला नाही, राहू दे राहू दे. अगं त्या निमित्तानं लक्ष्मीची गाठ पडली असती. मंगल. जी तारका. हो चल ग. तारका कशाला करायचं त्या बळीचा मानपान? असा बी तो चिंध्या गोळा करून आणलेला आयरात उगा आपला घरचं वाढेल, त्याचा कशाला करायचा मानपान? ऐबत मानपान कुणाला करून घ्यायचं आहे? आपल्याला फक्त अपमान करायचा आहे. पांडुरंगा, अरे कोणती परीक्षा बघतोयस तू माझी? आज तू माझ्या हातून माझ्या काळ्या मातीच्या जीवावर उभा राहणाऱ्या कारखान्याचा अहवाल लिहून घेतलास. तुझ्या काठीला आवाज नसतोय असं म्हणते. तुझा खेळ आजपत्र कुणाला कळलं? अरे जर आमचं काही चुकत असेल तर आम्हाला समजावून सांग की. असं दोन हात कटेवर ठेवून नुसता गप्प कसा उभा असतोस तू? बोल की काहीतरी, बोल की. लक्ष्मी. हाय, बघ कोण आलंय. ताई. कशात सावकारीन बाई. बाई नजर नको लागायला कुणाची. मस्त खाऊन पिऊन मस्त धष्टपुष्ट झालेत. हा नाही पण ताई खरंच आम्हाला ना तुमची लई आठवण येते. म्हणजे मला तर करमतच नाही. घरचे सगळे सारखी तुमची आठवण काढीत असतात. आई तर अजून बी सकाळी उठून तुम्हाला उठवायला जातात खोलीत, आणि खोलीत गेल्यावर कळते तुम्ही घरात नाही येत ते. मला तर बाई काही करमतच नाही. असा घास हातात घेतला ना की पहिली तुमची आठवण येते बघा. बरं लक्ष्मी, तुम्ही दोघी बसा बोलत. मी चहा आणते का तुझ्यासाठी? नाही नाही, चहा पाणी नको मला. अहो आमच्या रीतीनुसार मुलीच्या सासरकडचं पाणी बी पिऊ नये असं म्हणते. बरं पाणी नको पिऊस, चहाच आणते फक्त. मी आलेच. चल बस. ताई पण खरंच सांगते, तुम्ही घरातनं बाहेर पडल्यात आणि घराला घरपणच राहिलं नाही बघा. अहो अक्षय कुमार तर सारखी तुमची आठवण काढत असतोय. सारखं आपलं आत्याकडनं मला गोष्ट ऐकायची, मला फोन लावून दे म्हणून माझ्या मागे लागतोय. एवढी विचारपूस करतेस माझी? कधी फोन तर नाही केला? अहो आता झोपायच्या वेळेला कसा फोन करावा सांगा तुम्ही. ताई पण खरंच तुम्ही आमच्या घरातनं बाहेर पडलात आणि आमच्या घरातली लक्ष्मी खऱ्या अर्थानं निघून गेली बघा. आमच्या घराला काही रयाच राहिली नाहीये. तुम्ही होतात तेव्हा कसं घराला घर पण होत, पण आता तसं काही राहिलं नाही बाई. तारका तू बोल काय बी, पण मला काही पटलेलं नाही. हर्षवर्धन बाहेर निघालाय का? हो. अरे
महत्वाच्या कामाला जात असेल कुठं, कशाला हटकतो त्याला? नाही उद्या आपल्या प्रपोजलचं म्हणजे प्रोजेक्टच्या प्रपोजलचं सबमिशन आहे, त्यासाठी प्रिंटआउट आणायला चाललो. उद्या उद्या कसं जमल? म्हणजे नंतर देऊन नाही का चालणार? का काय झालं? अरे उद्या पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. आई बघ, अरे पाहुणे येणार म्हणून काय झालं? त्यानं त्याची महत्वाची कामं सोडायची का? हा ते बी आहेच म्हणा. पाहुणे काय तू येईस तर थांबतील की? तू जा तुझ्या कामाला. आणि तसं बी पाहुणे दुपारून येणार आहे. थांबायचं असेल तर मी थांबू शकतो. नाही नाही, एवढी काय तू थांबायची गरज नाही. आम्ही समजे आहोत ना. कोण पाहुणे? कोण नाही, बळी येणार आहे. तो म्हणला लग्नामध्ये तुमचा मानपान करणं जमलं नाही म्हणून आता करायचं होता. आता ते मानापानाचं काय होतच राहील र. तुझं काम महत्वाचं आहे ना. हा खरंय. हा म्हणून म्हटलं आता तू जा, तुझं काम कर. मागणं आलास तरी चालेल. ठीक आहे. अरे का हर्षवर्धन नसेल तर मानपान कसं होणार? नाही म्हणजे मानपानाचा खरा मान तर त्याचाच आहे ना. अरे हर्षवर्धन त्याचं काम आटपून येईपर्यंत आपल्याला बळीचा अपमान तर करता येईल का नाही? सगळा सावळा गोंधळ सुरू आहे ताई. अहो शेतात कामाला माणसं नाहीत, त्याच्यामुळे शेतातली सगळी कामं तशीच राहिलेली आहेत. आणि आता यांचं बी दुकान बंद आहे. काय करावं काहीच कळत नाही. ताई अहो, तुम्ही आता मामांजींना खत आणायला सांगितलं खरं, पण खत आणायला पैसे नाहीत म्हणून मामांजी डोक्याला हात लावून बसले. नाही आता ह्यांनी बी थोडे पैसे दिले असते, पण ह्यांचं बी दुकान बंद आहे. कुठून देतील पैसे? आणि तुम्हाला आमचं तर माहितीच आहे, माझ्याकडे आणि आईकडे कुठून येणार आहे तो पैसे? तुमच्या लग्नाचा तर सगळा खर्च इकडूनच झाला. पण माझ्या पोरीचं लग्न आहे, मला खर्च करायला पाहिजे. म्हणून जे काही पैसे होते ते पण मामांजींनी खर्च करून टाकले. ताई आता आमच्या खायचे पण वांदे झाले. तो अहो सकाळी उठल्यावर मला 4 दारात उसनवार करावी लागते, तेव्हा कुठं घर चालतंय. सगळीच पैशाची चणचण भासते. पण आज तोवर तुम्हाला मी सांगितलं नाही, उगाच तुमच्या जीवाला घोर नको म्हणून. पण आता राहवलं नाही म्हणून सांगितलं. चहा आलेच मी. ताई अहो, त्यात भर म्हणजे घरात सगळाच ठणठण गोपाळ सुरू आहे. 1 रुपया नाही घरात. आणि त्यात आता 5 परतावणीच्या मानपानाचा विषय सुरू आहे. मानपान करायचं म्हणले? अहो हो, आपल्या आईच म्हणल्या तसं 5 परतावणीचं मानपान करून घेऊ म्हणून. आता त्या तरी काय करणार? गावातल्या बायका पण त्यांना उठसूट बोलायला लागल्या होत्या. आणि आता एवढं होऊन बी जर मानपान नाही केला तर गावातल्या लोकांना चगळायला विषयच मिळायचा. म्हणून मग मामांजी म्हणले काहीतरी करू म्हणून. आणि आता तारका नको बोलतील म्हणून मी स्वतः बोलायला आले होते. तारका पण म्हटल्या करून टाकू म्हणून मानपान. आता काय करतील मामांजी त्यांचं त्यांनाच माहिती बाई. पण आता तर तारका पण तयार झाल्यात, त्यामुळे आता काय बी करून मानपान तर करावंच लागणार आहे. आता कसं करतील काय माहिती. पैसा नाही आणि पैशाशिवाय काही पान हलत नाही.
इथं खत घ्यायला पैसे नाही, घर चालवायला पैसे नाही, अक्षय कुमारची शाळेची फी पण भरलेली नाहीये. कसे करतील मामांची काय माहिती. आणि ते सगळं ठीक आहे हो, पण मानपान तर उद्याचाच विषय आहे. कसं करायचं मला तर बाई कोडच पडलंय. वहिनी तू नको काळजी कर, मी दीपालीला सांगते, तिच्या बाबांना आपल्यासाठी खत आणायला सांगते. पण तोपर्यंत बाबांना मानपानाचं हे घे पैसे. अहो 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 नाही नाही नको, पैसे नको. कशाला उगाच पैसे, उगाच सास. अहो सासूबाई त्याची काही गरज नाही, बाबा करतील काय. खरंच नको? अहो हो, तुम्ही राहू द्या. अहो होय, मामांची करतील काहीतरी. मला नको पैसे उगाच, तुम्ही ठेवा पैसे, मला नको. वहिनी दे पैसे. नाही म्हणजे नाही म्हणजे मामांची पण तसं म्हणतच होते की पैसे नाहीयेत म्हणून. आणि तुम्ही आता एवढे देताय तर तुमचा अपमान कसा करू हो मी. असू द्या इकडे. बरं चला येऊ का मी. अगं चहा नाही घेतलास? अहो नाही, तसं मी चहा कधी पित नाही, पण आता तुम्ही आणले म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं, म्हणून आपलं घेतलं. ये चहा, लक्ष्मीला बरं वाटेल. बरं चला येते आम्ही. ताई स्वतःची काळजी घ्या काय, आणि आमची कसली काळजी नका करू. आमच्या ताईंकडे लक्ष द्या. येते मी आलेच. हा कशी आहे ग लक्ष्मी? काय म्हणली तिला, म्हणजे बरी आहे ना? माणूस श्रीमंत झाला की बदलतो हे बोलतात ते उगीच नाही. काय म्हणली लक्ष्मी तुला? अहो साधं पाणी पण नाही विचारलं. त्यांच्यापेक्षा त्यांची सासूबाई चांगली, त्यांनी मला पाणी विचारलं, चहा विचारलं, कसं आहे म्हणून विचारलं. आणि तेव्हा लक्ष्मीताई हिरवगार तोंड करून माझ्याकडे बघत होत्या. त्यांच्या नजरेत तर ही माझी गरीब भाऊजई कशाला आली माझ्या घरात हेच दिसत होतं. माझी लक्ष्मी असं कधी बी करणार नाही. अहो आता मम्मी काय खोटं बोलते का? अहो इकडच्या लक्ष्मीताई आणि तिकडच्या लक्ष्मीताई त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ते उगीच नाही म्हणत. संपत्ती म्हणजे अफूची गोळी आहे, एकदा का त्याचा उपभोग घेतला की नशा झालीच म्हणून समजा. आता मानपणासाठी आपल्या सगळ्यांना त्यांनी त्यांच्या तिकडच घरी बोलवले. आपण त्यांच्याकडे जायचं. आता लक्ष्मीताईंनीच हे म्हटल्यावर त्यांच्या सासाचे का नाही म्हणणार आहेत का त्यांना? अगं प्रियंका, पण तू बोलायचं ना तिला, लक्ष्मीला सांगायचं की असं नसतं म्हणून. अहो मी काय बोलले नसेल का? पण लक्ष्मीताई म्हणल्या एवढ्याशा खोपट्यात काय माझे घरची माणसं मावणार नाही. झालं. सासरच्यांना तेवढंच हवं होतं, ते बी म्हणले इकडेच या. जाऊ दे, आपण तिकडेच जाऊ, त्यांचा मानपान करू आणि येऊ. आणि तुम्हाला जे काय मानपानासाठी सामान आणायचं ना ते यांनाच सांगा. नाही म्हणजे तुम्ही उगाच गेला तर चिंध्या गोळा काहीतरी आणत बसाल. वय वय आणतो की मी, एकदम भारीतला आणतो. फक्त तेवढं जरा पैसे दिले असते तर लगेच कामाला लागलो असतो. आपल्याला माहिती आहे ना आपले हात भाजले आहेत, मग त्यावर सॅनिटायझर लावायची काय गरज होती? का विसरलो ग? आता हाताला भाजीचं तिखट लागून पुन्हा जळणारच आहे.
मी स्वतः जेवू शकतो. मी हे बघा, बायकोच्या हातनं खायचं नाही म्हणून खात नसाल तर नका खा, पण मैत्रीण समजत असाल तर मैत्रीण म्हणून तरी खा. हर्षवर्धन